बेळगाव शहरातील पोस्ट ऑफिस सर्कलमध्ये अनेक दिवसांपासून रस्त्यावरच पावसाचे पाणी साचून राहिल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय। पोस्ट ऑफिस सर्कलचे नामकरण करतेवेळी रस्ता तर तयार केला गेला, पण रस्ता लेवल न झाल्याने काहीच दिवसात या भागात पुन्हा खड्डे पडू लागले। बाजूला ऑटो रिक्षा स्टँड आहे, या ठिकाणीही खड्ड्यामध्ये पाणी साचून राहते। याचा त्रास होत असल्याचे ऑटो चालकांनी सांगितले। प्रॉब्लेम काय नाही हो, हे बघा रोड सगळं बाद झालेले आहेत। कवा बघील तेव्हा येतात ते खड्ड्यामध्ये माती घालते, दोन टाकतात, जायला यायला त्रास आहे लोकांना। हां, शाळा आहे, मुलं जाणार येणार, पावसामध्ये पाणी थांबून राहते, लोकांमध्ये गाडी गेली तर वर उडाते पाणी उडून कापडं घाण होतात। लोक असं जायचं यायचं आहे, बघा रोड केलेत, बघा टाईल्स घातलेत, अर्धे घातलेत अर्धे नाहीत। कितीदा सांगायचं लोकांना, किती सांगायचं, प्रतिटम सांगायचं, फक्त यायचं जाते, बघायचं जायचं, कोण करत नाही, काय नाही। मागणी काय नाही, रोड जर चांगला करा, मुलांना जायला जायला हेल्प होते, बरं होते। मुलं पडायचं, दोनदा पडले परवा मुलं। आणि सर्कल आहे, पोस्ट सर्कल आहे, सर्कलमध्ये ट्रॅफिक जाम होते। इथे चहा दुकान आहेत, गाड्या आहेत, लोकांना जायला यायला वाट नाही। आणि लोक जायचं कसं, पाण्यामध्ये जायचं यायचं, पाऊस बिल असं पाऊस चालू आहे, होईल तो लवकर करून द्या। सही तरीके से नहीं है और इधर खड्डे बहुत पड़े हैं, पानी बहुत जम जाता है, इसलिए इसकी रिपेयरिंग करना ज़रूरी है भाई। गाड़ी का एक्सीडेंट भी हो जाता है इधर। ये बहुत सालों से ऐसा ही है, खड्डा ही है, इधर भी जमता है, उधर भी जमता है, इधर जमता है, सब जमता है खड्डा। हाँ, पोस्टमैन सर्कल है। या रस्त्याची प्रशासनाने येत्या काळात तरी उत्तम निर्मिती करावी अशी मागणी जनतेतून होत आहे। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।